विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्स मध्ये तुमचं स्वागत आहे. मी आज खूप खुश आहे, खूप खुश आहे. माझा एक स्टुडंट बघा, एक्स्ट्राऑर्डिनरी स्टुडंट, एक्स्ट्राऑर्डिनरी स्टुडंट. त्याचं प्लेसमेंट झालं. मी एवढा खुश आहे की काही विचारूच नका. 4 वर्षापूर्वी ओके, जेव्हा तो माझ्याकडे 12th स्टँडर्डला होता. 4 किंवा 5 वर्ष म्हणूया किंवा 3 वर्ष म्हणूया आपण. ठीक आहे. आता तो फायनल इयरला आहे ना. प्लेसमेंट झाली त्याची. पण ट्रॅजेडी सगळ्या गोष्टी मला तुमच्याशी एक्सप्लेन करायच्या आहेत बरं का. मी तुम्हाला सांगतो 12th मध्ये असताना त्याचा ॲक्सिडेंट झाला होता. 12th ची एक्झाम देतोय की नाही अशी अवस्था होती. त्यात त्यानं रिकव्हर केलं. त्यात त्याचं एक फायटिंग स्पिरिट होतं. मी तुम्हाला सांगतो क्रिकेट खेळत असताना बघा बॅट्समन आता असं क्रिकेट खेळतोय, मागच्या बाजूला तो जवळच बसला होता. भरपूर मुलं अशी बसली होती. गल्लीतलं क्रिकेट नाही का? तर बॅट्समन असा शॉट मारला, बॅट त्याच्या हातातून निसटली बॅट्समनच्या आणि माझ्या स्टुडंटच्या अक्षरशः डोक्यात इथं ती बॅट जोरात लागली. अतिशय, अतिशय चिंताजनक परिस्थिती होती. अतिशय. मी तुम्हाला हे सांगतोय, सांगताना पण ते दिवस मला आठवतायत. क्लिअरली सांगतो, की त्याचं जे डेडिकेशन होतं ना, ते एक्स्ट्राऑर्डिनरी होतं. हां, पण मला दुसऱ्या मुद्द्यावर बोलायचं. त्यातनं त्यानं कव्हर केलं. अरे, केलं नाही, चांगले मार्क्स सुद्धा त्यानं मिळवले. पुण्यातलं बेस्ट कॉलेज सुद्धा मिळवलं. पण मी हा व्हिडिओ बनवताना त्यांना महत्त्वाचं काय मला बोलायचं ते मी तुम्हाला सांगतो. थोडंसं मी जरा एक्साइटेड झालो बरं काही बोलताना, पण मी तुम्हाला काय सांगतोय बघा. मेन मुद्दा महत्त्वाचा आहे. सगळे सी-एस घेतायत, पण त्यानं सी-एस सोडून एक वेगळी ब्रांच निवडली. ओके, मी तुम्हाला सांगतो आणि काय मग जे घडायचं तेच घडलं. रिलेटिव्हज, ओके, नातेवाईक म्हणूया आपण, मित्र सगळ्यांनी ना पालकांना आणि त्याला ना अक्षरशः वेड्यात काढलं, की तुमचं डिसिजन चुकलेलं आहे. सगळेच सी-एस घेतायत. तुम्ही सी सोडून का वेगळा विचार करताय? त्याला सी-एसलाच ॲडमिशन घ्या. पण नाही, त्यानं सी सोडून दुसरी ब्रांच घेतली होती. पण येतो ना तणाव, येतो आणि त्याच्यानंतर ना पहिल्याच वर्षी ॲडमिशन झाल्यानंतर तो मला भेटायला आला आणि त्यानं मला सांगितलं, "सर मी XYZ कॉलेजमध्ये ही ब्रांच घेतलेली आहे. काय चुकलंय का माझं?" मी त्याला एका सेकंदात सांगितलं, की "तू ज्या ब्रांचचं नाव सांगितलं, सेम ब्रांच माझ्या पहिल्या बॅचमधल्या म्हणजे 25, 20-25 वर्षापूर्वी माझी जी पहिली बॅच होती ना, त्यातल्या टॉपरनं तीच ब्रांच घेतली होती आणि तो एक सक्सेसफुल करियर आहे त्याचं, काही इश्यू नाहीये." मी त्याला त्याच वेळेस सांगितलं, की ब्रांच कुठलीही चालेल, कुठलीही ब्रांच चालेल. लक्षात घ्या, कुठलीही ब्रांच कमकुवत नाहीये. तुझ्या स्किलवर सगळं डिपेंड आहे. मी तुम्हाला सांगतो ऑलरेडी तो एक्स्ट्राऑर्डिनरी होता. कम्युनिकेशन स्किल त्यानं चांगलंच डेव्हलप केलं 4 वर्षात आणि तुम्हाला सांगतो फायनली त्याची प्लेसमेंट झाली. ती पण छोट्या-मोठ्या कंपनीत नाहीये, मल्टीनॅशनल कंपनीमध्ये. ओके, बेंगलोरमध्ये त्याला ऑफिसमध्ये तो जॉब मिळाला. पॅकेज तर एक्स्ट्राऑर्डिनरी आहे आणि आई, तो त्याच्या चेहऱ्यावरचा आनंद. मला सांगायचं तेच आहे, की तुम्ही अख्खं जग सी करताय म्हणून तुम्ही सी-एसकडे पळू नका रे. तुम्हाला काय आवडतंय? तुमची काय आवड आहे हे ओळखा. सुरुवातीपासून त्याच्यावर काम करा. फायनल इयरला गेलं आता बघा, काय होतो प्रॉब्लेम माहितीये का? मर अभ्यास करायचा, जीव तोडून अभ्यास करायचा. ब्रांच कुठली घेणार आहे? नाही, मार्कांवर ठरवणार आहे. म्हणजे काय रे? याला काही अर्थ नाहीये. तुम्ही अगोदर ठरवा तुम्हाला करियर कशात करायचंय. बरं ठरवा तरी ना. म्हणजे मी असं म्हणत नाही रे, की तुम्ही आता ठरवलं की मेकॅनिकल इंजिनिअरिंगला घ्यायचंय. तुम्ही ठरवलं केमिकल इंजिनिअरिंग, तुम्ही ठरवलं पेट्रोकेमिकल इंजिनिअरिंग, तुम्ही ठरवलं सिव्हिल इंजिनिअरिंग, तुम्ही ठरवलं इलेक्ट्रिकल. याचा अर्थ नाही आता ठरवलं ना इलेक्ट्रिकल तर इलेक्ट्रिकलच घ्यायचं असं कोण म्हणतंय? तुम्ही त्याच्यावर रिसर्च करा, बघा त्यात काय आहे. तिथल्या लोकांना वेळ काढून एखादा व्यक्ती भेटली किंवा त्यानं ते इंजिनिअरिंग केलंय. मग तो प्लस मायनस पॉइंट सांगेल. स्टुडंटना भेटा. बरं काय डिसिजन चुकलं काय? काय बरोबर आहे? हे कळेल ना तुम्हाला. तुम्ही वाट कुठली बघताय? मी तुम्हाला क्लिअरली सांगतो. टेक एस्पायर हे आमचं चॅनल आहे लक्षात घ्या. टेक एस्पायर प्रदीप फुंदे सरांचं. ओके. बरोबर सुमित माळी सर पण असतात त्यांच्या. तर हे चॅनल एकदा सबस्क्राईब करून ठेवा बरं का. मी तुम्हाला सांगतो काउन्सिलिंगची कामं ते करतात लास्ट मोमेंटला. पण आम्ही आणि आमची टीम आता आमच्या टीमचाच तो पार्ट आहे. आम्ही हा प्रॉब्लेम फेस केलाय शेवटी. लास्ट मोमेंटला ब्रांच विचारतायत. मग मी तुम्हाला प्रदीप सरांचा नंबर डिस्क्रिप्शनमध्ये देतोय बरं का. ओके. कॉल करा, विचारा. त्यांना त्यांचा अनुभव विचारा. मी तुम्हाला क्लिअरली सांगू का, मी असे नमुने बघितलेत. नमुने म्हणतोय, चांगली मुलं आहेत बरं का, ऑफलाईनचे आहेत माझ्या लक्षात घ्या. की त्यांना ते ॲप्लिकेशन वापरता येत नाही. करायचं काय? नाही सर सी करायचंय. नाही रे, अख्खं जग तिकडे जातंय, पण तुम्हाला त्यात इंटरेस्ट नसेल. मला सांगतो क्लिअरली, मी बरीचशी मुलं बघितली ज्यांना ते लॅपटॉप, कॉम्प्युटर ह्याच्यापासून दूर राहतात ते. ओके. मी माझे बरेचसे स्टुडंट बघितलेत, की जे अकॅडमिकली कमी होते, पण त्यांनी सिव्हिल इंजिनिअरिंग करून ग्रेट करियर केलंय. फार छान चाललंय. हां,
संघर्ष कुठं नसतो रे, कुठं नसतो. मी तुम्हाला सांगतो, की सिव्हिल सारखी ब्रांच म्हणले, की संघर्ष वाटतो ना तुम्हाला. हां, पण जिथं एवढं जास्त संघर्ष आहे, तिथं तेवढा इन्कम पण तसाच असतो ना. त्याच्यामुळे तुम्हाला ठरवायचंय. तुम्हाला विचार करायचे, की मी करू काय ते आता. तुम्ही जगाला विचारत बसला ना, डोकं ना दुखतं लक्षात घ्या. प्रत्येक जण सल्ले द्यायला बसलेत. हे ते कर, हे ते कर, ते कर. आणि तुम्हाला फायनली ना, तुम्ही जर एक्स्ट्राऑर्डिनरी स्टुडंट असाल ना, तर सल्ला तुम्हाला एक पण मिळणार आहे, भारतात काय ठेवलंय? अमेरिका. पण आता अमेरिकेत पण जेव्हा आता ट्रम्प आलेत ना, तेव्हा तुम्ही बघितलंय काय गोंधळ घातलाय लक्षात घ्या. ॲक्चुअली फार अवघड केलेलं आहे. ते रूल्स नाही $1,000 काहीतरी फी होती तिथे $1,00,000 काहीतरी फी असं काहीतरी केलंय. काहीतरी कुठले व्हिसा चार्जेस काहीतरी. मला माहीत नाहीये. तुम्हाला माहिती असेल कमेंटमध्ये सांगा. पण मेन पॉइंट काय? काय कुठली कंपनी $1,00,000 देणार आहे आपल्या स्वतःच्या काम करणाऱ्या व्यक्तीसाठी? नाही देऊ शकत लक्षात घ्या. मग हे फार किचकट ठरलंय. बरं जाऊ दे. करियर तुम्ही कुठेही करू शकताय लक्षात घ्या. करियर तुम्ही कुठेही करू शकताय. तुम्हाला प्लेसमेंट मिळणारच. ते स्किल तुमचं पाहिजे. एक लक्षात घ्या, नुसतं कॉलेजमध्ये ॲडमिशन मिळालं म्हणून प्लेसमेंट झाली असं नाही होणार आहे. तुमच्यावर डिपेंड आहे लक्षात घ्या. बरं आता मुलाचं नाव मी नाही रिव्हील केलं लक्षात घ्या. त्याला विचारलंच नाहीये मी अजून व्हिडिओ करताना. पण तो माझा एक्स्ट्राऑर्डिनरी स्टुडंट आहे. आता मी तुम्हाला सांगतो क्लिअरली कितीही अडचणी येऊ दे, त्यातून आपण बाहेर पडू शकतो, याचं ते उदाहरण आहे. ओके. हार मानून रडत बसला, तर आयुष्य रडण्यातच निघून जाईल. पण हार मानायचीच नाहीये. मला हे जमतच नाही, मी हे करू शकतच नाहीये, असं काही नाहीये. तुम्ही सगळ्या गोष्टी करू शकताय. आतून आलं पाहिजे. हां, गेम 8-8 तास खेळतात त्यावेळेस तुम्हाला कुठलं आठवत नाही. हां, खेळतात मुलं ते PUBG, Battleground, Free Fire 8-8 तास ॲडिक्टेड झालेत. मग त्यावेळेस नाही रे आठवत, की आपला अभ्यास होऊ शकला असता. मी तुम्हाला क्लिअरली सांगतो, मन लावून तुम्हाला जर सांगतो चांगले मार्क पाहिजे असतील, तर फक्त ना आत्ताच्या आत्ता वायवा अशी लिहिलेली प्लेलिस्ट आपली सर्च करा. आत्ताच्या आत्ता. ओके. त्याच्यावर तुम्हाला 7-8 व्हिडिओज काहीतरी दिसतील. आम्ही 100 पर्यंत व्हिडिओ नेणार आहे त्याच्यावरती. हो. अरे 8-10 मिनिटाचे व्हिडिओ असतात. त्याच्या नोट्स बनवायचे आहेत आणि ते परत-परत रिवाईज करायचे. अरे केमिस्ट्री 100% आहे मी तुम्हाला मिळणार सांगतो. चॅलेंज. पण केलं तर रे, केलं तर ना. मी तुम्हाला क्लिअरली सांगतो पहिल्या वायवामध्ये मी कॅटलिस्टची सगळी नावं दिलीत अख्ख्या पुस्तकातली. मग तुम्ही सी पेपर बघा. तुम्हाला कॅटलिस्ट बऱ्याच ठिकाणी प्रश्न विचारलाय असं दिसेल. पण हे जर तुम्हाला माहितीच असेल तर जमणार ना. पॅलाडियम ऑन BsO4, रोसेनमंड. ओके. डिकंपोझिशन ऑफ पोटॅशियम क्लोराइड, MnO2. पुन्हा हेबर्स प्रोसेसमध्ये कुठला कॅटलिस्ट वापरतायत, कॉन्ट प्रोसेसमध्ये कुठला कॅटलिस्ट वापरतायत. हे सगळं जर तुम्हाला माहीत असेल, तर विथिन सेकंद त्याची उत्तर देऊ शकता ना तुम्ही. म्हणजे तुम्हाला सुरुवात हे पाहिजे ना प्लेसमेंट, ड्रीम तुमचं स्वप्नात जे तुमचं स्वप्न आहे ते पूर्ण करायचं आहे ना, मग सुरुवात आत्ता करायची आत्ता. लगेच अभ्यासाला बसायचं आहे. नाहीतर काय मोटिव्हेशनल व्हिडिओ बघायचे आणि पुन्हा गेम खेळायला सुरुवात करायची. नाही चालणार. चला इथून पुढे आपल्याला बदलायचंय. मला तुमच्याकडून पण हेच हवंय. ओके, पेढे हवेत. ओके, तुमच्या चेहऱ्यावरचा आनंद हवाय. मी तुम्हाला सांगतो अ, बेंगलोरमध्ये त्या मुलाचं ऑफिस आहे. पण मी त्या पालकांना कालच बोललोय, की याला 1-2 वर्षात आता मी त्याला पण सांगितलंय. आता पहिलं ना ठीक आहे प्लेसमेंट मिळाली. पण त्याला मी सांगितलं तिथंही तो टॉपला जाणार आहे. हे ऐकल्यावर आईला एवढा आनंद झाला, की काय विचारूच नका. आणि हे आहे रिअॅलिटीमध्ये. म्हणजे काय वाटतंय तुम्हाला तर कळालं का? आयुष्य म्हणजे संघर्ष आहे. 10वी पर्यंत एन्जॉय केलं. 11-12 तुम्ही केलं, कष्ट करताय कष्ट. पुन्हा इंजिनिअरिंग कॉलेज मिळवायचं. तिथेही चांगला अभ्यास मार्क करायचे. पुन्हा प्लेसमेंटसाठी धडपडायचं. त्यानं सांगितलं 1-1 तासाचे इंटरव्ह्यू झालेत, 1-1 तासाचे. हां, जेव्हा कंपनी एखादी तुम्हाला लाखो रुपयाचं पॅकेज देणार आहे, तेव्हा त्या सगळ्या गोष्टी होणार आहेत. त्याच्यानंतर मिळाली नोकरी. मग नोकरीत पहिल्या दिवशी काय आराम नाही रे, तिथं पण इतरांपेक्षा पुढे जाण्यासाठी संघर्षच करावा लागणार आहे. इथे लक्षात. मग चला करा जोरात सुरुवात. तुमच्याकडून पण अशीच अपेक्षा आहे. मिळणार मी माझे शब्द आहेत. तुम्ही प्रामाणिकपणे अभ्यास केला, की तुमचं सुद्धा स्वप्न पूर्ण होणारच. ऑल द बेस्ट.